नमस्कार, जय मल्हार. मी पी कोकरे. आज महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाला सांगू इच्छितो, बांधवांनो, आरक्षणाचा लढा हा महाराष्ट्रभर पेट घेतोय. गेल्या अनेक वर्षापासून सध्याचे ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, त्यांनी ह्या धनगर समाजाला आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात आश्वासन दिलं होतं, पण ते आजपर्यंत आश्वासन पूर्ण करू शकले नाही. आमच्या मताचा मात्र त्यांनी वापर करून घेतला. धनगर समाजाचा वापर करून धनगर समाजाची फसवणूक करण्याचं काम केलं. आणि ह्याबाबत जाब विचारण्यासाठी जर कोण पुढाकार घेत असेल, या संदर्भात कोणी उपोषण करत असेल, आंदोलन करत असेल, तर जातीवाद करायचा, इतरांना वेगळा न्याय द्यायचा आणि धनगर समाजाला मात्र वेगळा न्याय देऊन त्यांचं आंदोलन कसं चिरडलं जाईल, त्या आंदोलनामध्ये कसा उद्रेक होईल, अशा प्रकारचं कृत्य आज देवेंद्र फडणवीसच्या वतीने करण्याचं काम होत आहे. आणि त्याच पद्धतीने या मुंबईमध्ये आझाद मैदानावरती 21 जानेवारीचं दीपक भाऊ बोराडे आंदोलनकर्ते आहेत, संघर्ष योद्धे, त्यांनी आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे. आणि हे आंदोलन डिक्लेअर केलेलं असताना आज सकाळी त्यांना रात्या घरी पोलीस पाठवून त्यांना अटक करण्याचा प्रकार केला, नजरकैद करण्याचा प्रकार केला. आणि त्यांच्यासोबत असणारे जे महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते आहेत, जे लढवय्ये आहेत, त्यांना अचानक उचलण्यात आलं. अनेक जणांना नोटीसही देण्यात आला. काय हा प्रकार आहे? देवेंद्र फडणवीस साहेब, हे पाप कुठे फेडणार आहात तुम्ही? का तुम्ही ह्या महाराष्ट्रातील धनगर समाजावरती अत्याचार करताय? का तुम्ही अन्याय करताय? आणि वरून आमचा मताचा तुम्ही वापर करताय. वरून आमच्या धनगर समाजाचे बांधव तुमच्या पक्षामध्ये कितीच आहे? आज त्या बांधवांना माझी विनंती आहे, अरे बांधवांनो, समाजापेक्षा कोणी मोठा नाही. देवेंद्र फडणवीस जर आपल्या समाजाचा घात करत असेल, देवेंद्र फडणवीस जर आपल्या समाजाला संपवण्याचं कटकारस्थान रचत असेल, तर सर्व बांधवांनी पक्ष बाजूला सारून समाज म्हणून एकत्र समाजासाठी आलं पाहिजे, अशी माझी ह्या महाराष्ट्रातील धनगर समाजाला विनंती आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला बुद्धी सुचू दे, चांगली बुद्धी मिळू दे. ह्या धनगर समाजावरील ताबडतोब तुम्ही हा अत्याचार थांबवा आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या मार्गाने आम्हाला आमचं आंदोलन आणि उपोषण आमच्या हक्कासाठी करू द्या.